इंडियन आर्मी ग्रुप सी भरती 2024 महाराष्ट्र। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आल्या। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इंडियन आर्मीची ग्रुप सी मध्ये ईएमई पदांसाठी भरती निघालेली आहे आणि 625 जागांसाठी ही भरती निघाली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास हे शिक्षण ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर या भरतीमध्ये जे पद असणार आहे, फायरमॅन झालं, कुक झालं, ट्रेड्समॅन मेट झालं, बार्बर झालं, वॉशरमॅन झालं, त्याचबरोबर गार्डनर झाला, सफाईवाला झाला, चौकीदार झाला, अशा प्रकारचे जे विद्यार्थी मित्रांनो हे पद यामध्ये असणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। हे जे इंडियन आर्मी जे ग्रुप सी ची जी भरती आहे तर हे परमनंट भरती आहे, असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत आहे, परमनंट भरती हे चालू आहे। ठीक आहे, तर आज तुम्ही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि हे ऑफलाईन भरती आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। तर ऑफलाईन भरती जास्त मुले फॉर्म यामध्ये भरत नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीसाठी तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कसा प्रकारे होणार आहे, इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा असणार आहे की ग्राउंड असणार आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन आपलं या भरतीमध्ये कशा प्रकारे होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मीची ग्रुप सी पदांसाठी ही भरती चालू आहे। तर यामध्ये 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते। 625 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटी कोणत्या ठिकाणी करावं लागणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी भेटणार आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, पुण्यामध्ये सुद्धा जागा आहे, त्याचबरोबर पुणेच्या काही युनिटमध्ये जागा आहे यामध्ये, त्याचबरोबर अहिल्यानगर, अहमदनगर या ठिकाणी सुद्धा काही युनिटमध्ये जागा आहे या ठिकाणी, त्याचबरोबर देवराळी सेंटर, नाशिक या युनिटमध्ये सुद्धा जागा आहे आर्मीच्या। तर सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ड्युटी भेटणार आहे। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये जे चांगले पद यामध्ये ठेवण्यात आले, तर 10वी पास साठी चांगले यामध्ये पद आहे। 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या आपण आता इंडियन आर्मीची भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली होती अग्निवीरची, तर भरपूर मुले त्यामध्ये कटले आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, यारो पुणे झालं, यारो नागपूर झालं, यारो मुंबई झालं, यारो कोल्हापूर झालं। तर या ठिकाणी ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही आणि भरपूर मुलांचं वयोमर्यादा गेलेली आहे। तर भरपूर मुलांचं ज्या आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न हे स्वप्न राहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि याच्या अगोदर सुद्धा लॉकडाऊन आलं होतं, तर त्याच्या कारणाने सुद्धा भरपूर मुलांना आर्मी भरतीमध्ये जाण्याचं स्वप्न जे विद्यार्थी मित्रांनो अधुरं राहिलं आहे। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही, तर तुमच्यासाठी नवीन हे भरती निघाली आहे। तर इंडियन आर्मी ग्रुप सी ची ही भरती निघाली। या भरतीमध्ये वयोमर्यादा जास्त ठेवण्यात आला आहे, 30 वर्षापर्यंत सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर हे चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे। तर आतापासून तयारी लागा, आतापासून अभ्यासाला तुम्ही या ठिकाणी लागून जा। आणि या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये। त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि फीचा जर आपण विचार केला तर पहा SC, ST, OBC, EWS, NTBJ, ओपन SBC, SCBC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा या भरतीमध्ये फी लागत नाही। ठीक आहे, तर ऑफलाईन भरती, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म पाठवत आहे आणि याबद्दल सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे। तर सध्या फॉर्म भरायला गडबड तुम्ही करू नका या ठिकाणी। ठीक आहे, तर यावर सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे की आपल्याला ऑफलाईन फॉर्म कसा पाठवायचा आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो की यामध्ये कोणकोणत्या अशा जागा आहेत, त्यासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे या ठिकाणी स्टोअर कीपरचा पद आहे यामध्ये 9 जागा आहे, 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते। फायरमॅनचा पद 28 जागा आहे, तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येते फायरमॅनमध्ये। आणि कुकचं पद आहे, कुकमध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते, पण आपल्याला स्वयंपाक बनवता आला पाहिजे। त्यानंतर ट्रेड्समॅन मेटचे 228 जागा, यासाठी सुद्धा शिक्षण 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते, कोणते सर्टिफिकेट वगैरे काही लागत नाही। ठीक आहे, त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 22 जे पद आहे ट्रेड्समॅन मेट यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे यामध्ये MTS पद झालं, ड्राफ्टी मेसेंजर झालं, शोधकर्ता झाला, गार्डनर झालं, सफाईवाला झालं, चौकीदार झालं, बुक बाइंडर झालं,
तर यामध्ये 13 जागा, यासाठी सुद्धा शिक्षण 10वी पास लागते। तर हे असे काही जागा आहे की यामध्ये फक्त 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते, कोणते सर्टिफिकेट या ठिकाणी लागत नाही, ठीक आहे। तर या भरतीमध्ये इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर जे या भरतीमध्ये तुमची प्रोसेस काय, सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड असणार आहे। बाकीच्या पदामध्ये ग्राउंड लागत नाही, उंची लागत नाही, फक्त फायरमॅन पदामध्ये उंची ग्राउंड या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे। तर फायरमॅन मध्ये उंची किती लागते, 165 सेंटीमीटर उंची असली पाहिजे, बरोबर। एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची आपली असली पाहिजे, छाती 81.5 सेंटीमीटर आणि फुगून 85 सेंटीमीटर आपली उंची फायरमॅन पदामध्ये भरली पाहिजे, आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली 1 किलो जरी असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। आणि फायरमॅन मध्ये आपण ग्राउंडसाठी इव्हेंटचं जर पाहिलं तर टॉप ग्राउंड जे फायरमॅन या पदामध्ये असणार आहे। तर 63.5 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला धावावं लागणार आहे, 183 मीटर 96 सेकंदचा तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटणार आहे। आणि दुसरा तो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे, 2.7 मीटरची तुम्हाला लॉंग जम्प यामध्ये मारावं लागणार आहे। आणि तिसरं जे यामध्ये असणार आहे इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी, क्लिम्बिंग 3 मीटर वर्टिकल रोप युजिंग हँड, म्हणजे तुम्हाला जे या ठिकाणी शिडीवर या ठिकाणी चढवावं लागणार आहे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये जे ग्राउंड आहे फायरमॅन पदामध्ये, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचा फायरमॅन मध्ये ग्राउंड असणार आहे। त्यानंतर लेखी परीक्षेचा जर आपण विचार केला फायरमॅन मध्ये, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये परीक्षेला जे विचारले जाणारे प्रश्न, तर जनरल म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, आणि गणिताचे या ठिकाणी 25 प्रश्न, आणि ट्रेडच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 150 मार्काचा पेपर असणार आहे। ड्रायव्हर झालं, फायरमॅन झालं, डॉट्समॅन झालं, ग्रेड 2 इलेक्ट्रिशियन झालं, त्याचबरोबर जे इलेक्ट्रिशियन पॉवर झालं, त्याचबरोबर टेलिकॉम मेकॅनिकल झालं, ह्या बाकीच्या पदामध्ये, ठीक आहे। तर एवढा यामध्ये 150 मार्काचा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्यानंतर पास स्टोअर कीपर, लॉवर डिव्हिजन क्लर्क, त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रेड 2 याची जी पेपरचा अभ्यासक्रम असणार आहे। तर पहा या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 150 मार्काचा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी 0.25 एवढी असणार आहे। त्यानंतर जे 10वीच्या बेसवर जे पद असणार आहे, तर त्यासाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम सोपी आहे। तर पहा कुक झालं, बार्बर, वॉशरमॅन, मल्टीटास्किंग स्टाफ झालं, ट्रेड्समॅन, मेड झालं, हे 10वीच्या बेसवरचे पद आहे। यासाठी जो पेपरचा अभ्यासक्रम असणार आहे, तर पहा बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, आणि गणिताचे 25 प्रश्न, 150 मार्काचा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। अशा प्रकारे या भरतीचा पेपर असणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीची, ठीक आहे। तुम्हाला या ठिकाणी जागा मी तुम्हाला दाखवून देतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सेंटर बघू शकता, या ठिकाणी इंजिनियर स्टॅटिक वर्कशॉप EME किरकी पुणे महाराष्ट्र, त्याचबरोबर दुसरं पहा या ठिकाणी आर्टिस्ट स्टॅटिक वर्कशॉप देवराडी सेंटर नाशिक, आणि तिसरं पहा आर्मड स्टॅटिक वर्कशॉप अहमदनगर महाराष्ट्र, ठीक आहे। तर हे महाराष्ट्रातील या ठिकाणी काय जागा आहे, तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, इथं तुम्हाला ड्युटी या ठिकाणी भेटू शकते। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।